परदेशात जाऊन मेडिकल शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे, तर मग मालेगावात आली आहे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था भावेश ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्सी। आजच संपर्क करा। नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी। त्वरित संपर्क साधा। भीषण अपघात, मालेगाव चाळीसगाव रोडवर बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 25 जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर। आज सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान मालेगाव चाळीसगाव रोडवरील दहिवाळ गावाजवळ एसटी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली। प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितल्याप्रमाणे धडक इतकी भीषण होती की आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला, तर बसमधील 2 महिला जागीच ठार झाल्या आणि बसमधील जवळपास 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार एसटी बस क्रमांक MH40Y5822 ही मालेगावकडून चाळीसगावच्या दिशेने जात होती। त्याचवेळी MH19CY 8525 क्रमांकाचे आयशर वाहन चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने येत होते। या दोन्ही वाहनांची मालेगाव चाळीसगाव मार्गावर बोधे फाटा येथे समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले। अपघातातील जखमींना सामान्य रुग्णालय, खासगी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले। जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मृत महिलांची ओळख तसेच अपघातातील जखमींची संख्या याबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे। दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास सुरू असून प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसारच ही माहिती देण्यात येत आहे। अधिकृत तपासानंतर अपघाताचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनेची माहिती स्पष्ट होणार आहे। भयंकर अपघात झालेला असून 2 महिला जागेवर एक्सपायर झालेल्या आहेत आणि बाकीचे पॅसेंजर होते 20-25 ते दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेले आहेत। साधारण किती पेशंट होते काही सांगता येईल? 25 ते 30 होते। कुठे नेण्यात आले त्यांना? त्यांना मालेगावच्या सुविधा आणि साई केअर हॉस्पिटलला पाठवण्यात आले। साधारण ॲक्सिडेंट झाला, जे मृत झाले ते महिला आहेत का पुरुष? दोघंही महिला आहेत। त्यांचे साधारण वय अंदाजे सांगता येईल? 60च्या प्लस होतात दोघेही। ओके, धन्यवाद।